महाविकास आघाडीच्या माध्यमातून या ठिकाणी तुतारी हे निशाण आपल्याला महाविकास आघाडीच्या माध्यमातून भेटलं होतं। आपल्याला मशाल चिन्ह आतापर्यंत भेटलेलं नाही। आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये फक्त खेड तालुक्यामध्ये या ठिकाणी एक आपल्याला उमेदवारी मशालीच्या माध्यमातून भेटली आणि बाबाजी काळे यांच्या रूपाने त्या ठिकाणी आमदार आपण जुन्नर खेड तालुक्यामधून निवडून दिला। त्यावेळेची कंडिशन जुन्नर तालुक्याची अशी होती साहेब की या ठिकाणी जर मशाल भेटली असती तर प्रचंड बहुमताने आम्ही या ठिकाणचा आमदार निवडून दिला असा या संघटनेची आज पण मान्य आहे। एकही शिवसैनिक पुढे गेला नाही, परंतु झालं काय, त्यावेळेस अशी कंडिशन झाली की जे आपल्या शिवसेनेमध्ये पहिले होते आता सध्याचे अपक्ष आमदार त्यांनी अपक्ष उमेदवारी उभे राहिले आणि आपली मशाल नसल्यामुळे शेवटच्या क्षणाला आम्हाला कळलं की आपली मशाल आपल्याला भेटत नाही। त्यामुळे आम्ही त्यावेळेस महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यशील शेरकर यांचं काम आम्ही सर्व शिवसैनिकांनी प्रामाणिकपणे केलं। पण काही शिवसैनिकांनी मशाल न भेटल्यामुळं या ठिकाणी जे अपक्ष उमेदवार होते शरद सोनवणे त्याला बहुतांशी मतदान आपल्या शिवसैनिकांचं झालं आणि ते अपक्ष उमेदवार त्या ठिकाणी निवडून गेले। आणि आता त्यांनी आपला जे एक गद्दार गट आहे शिंदेचा त्या गद्दार गटामध्ये या ठिकाणी प्रवेश केला। आमच्या सर्व शिवसैनिकांना या ठिकाणी बोलवलं झालं का आमच्या बरोबर चला असं करा तसं करा, पण भाऊ तुम्हाला सांगतो एकही शिवसैनिक या ठिकाणी गेलेला नाही। पक्षापाठीमागे छातीचा कोट करून या ठिकाणी ठामपणे उभे राहिलेल्या सर्व शिवसैनिकांना प्रथमतः मी आभार मानतो, सर्वांचं अभिनंदन करतो। आणि भविष्याच्या काळामध्ये आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका या ग्रामीण भागामध्ये होणार आहेत आणि शहरी भागामध्ये या ठिकाणी महानगरपालिकेच्या निवडणुका होणार आहेत। आमचं या माध्यमातून अशी मागणी आहे आपल्याकडे का वरच्या लेवलला आपलं काय राजकारण चालू आहे आम्हाला माहित नाही, पण आम्हाला ठामपणे आमच्या पक्षाची मशाल ही निशाणी या ठिकाणी पाहिजे। हीच मागणी मी सर्व शिवसैनिकांच्या वतीने या नेते मंडळींकडे करतो व भावी वाटचालीस मी पक्षाच्या काही टेन्शन घ्यायचं काम नाही। संघटना माणसं सगळी जागेवरती आहेत। आपण फिनिक्स पक्षाप्रमाणे प्रचंड वेगाने या ठिकाणी भरारी घेऊ। आम्हाला ताकद द्यायचं काम या नेते मंडळींनी करावं अशी मी पूर्ण जुन्नर तालुक्यातील शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी आपल्याकडे विनंती करतो। व आजचे जे मानबिंदू आहेत आमच्या जुन्नर तालुका शिवसेना प्रमुख पदाधिकाऱ्यांचे परिवाराचे जे तालुका प्रमुख आहेत माऊली शेठ खंडागळे यांचा आज या ठिकाणी वाढदिवस आहे। मी उपस्थित सर्वांच्या वतीने माऊली शेठ खंडागळे यांना वाढदिवसानिमित्त त्यांच्या भावी वाटचालीस लाख लाख अशा समृद्धमय मंगलमय निरोगीमय शुभकामना देतो व थांबतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।